नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं कॅटॉगर्स मध्ये. आपण एचजेजी कंपनीमध्ये दादाच्या गाडीला आपण युनिकॉर्न गाडी आहे, त्या युनिकॉर्न गाडीला आपण सेन्सर किट फिटिंग करून दिलेले बा. त्यासोबत 2 रिमोट आलेले आहेत. आणि वायरिंगची जी काय माहिती आहे मी तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये सांगणार आहे बा. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आमचे जे नवीन व्हिडिओ पडतील तर ते तुम्हाला अपडेट करत राहतील बा. ते वायरिंगची सिस्टम कसं जोडणं आहे, काय जोडणं आहे तुम्हाला सांगतो बा. त्यासोबत अशी वायरिंग हार्नेस येणार आहे बा. तर ब्लॅक कलर आणि रेड कलर हे आपण दिलेले आहेत बा. या पुढे इथं वायरिंग हार्नेस म्हणून दिलेले आहेत. बॅटरीच्या प्लसला दिलेलं आहे रेड कलर बा. रेड कलर बॅटरीच्या प्लसला, बॅटरीच्या मायनसला दिलेलं आहे ब्लॅक कलर बा. वायर कटिंग करायची काही गरज नाही बा, एकदम प्रॉपर मध्ये फिटिंग होणार आहे. तर हे 2 वायरचं झालेलं आहे बा सिस्टम. ओके. त्याच्यानंतर हे भगव्या कलरचं वायर आहे बा एक. हे भगव्या कलरचं वायर आपल्याला त्यांना इग्निशन स्विचच्या आउटपुट मध्ये समजा आपण फ्लॅशर मध्ये बी देऊ शकतो, ब्रेक स्विच मध्ये पण देऊ शकतो. ते बेसिक गाडी आहे, तिला 4 वायरचं स्विच असल्यामुळं तुम्हाला त्याचं कनेक्शन कुठे देणार आहे हे सांगतो बा. या पुढं आपण हे फ्यूज बॉक्स मध्ये दिलेलं आहे बा. हे भगव्या कलरचं वायर आणलेलं आहे. रेड वरती ब्लॅक पट्टा आहे बा. रेड वरती ब्लॅक पट्टा, या वायरला आपण हे भगवा कलरचं वायर कनेक्शन दिलेलं आहे बा. ओके. तर हे 3 वायरचा प्रश्न संपलेला आहे. त्याच्यानंतर हे जे 2 वायरीवर राहिले आपल्याला पिवळ्या कलरचे 2 वायर लागले बा. तर ते आपल्याला नाही इंडिकेटरला पाठीमागचं आपण वायरिंग कनेक्शन करून घेतलेलं आहे बा. हे दोन्ही वायरला इंडिकेटरच्या अलीकडला हे जे कनेक्शन आहे ते भगव्या कलरचं वायर येतं प्लसला, पलीकडला निळ्या कलरचं येतं. तर आकाशी कलर आणि भगवा कलर हे दोन्ही कलरला कनेक्शन आपण देणार आहोत पिवळ्या कलरचे वायर आहे दोन्ही. तर सगळ्याचं कनेक्शन झालेलं आहे बा. हे जे 2 येतं हे आय साठी लागणार आहे किंवा रिलेसाठी लागणार आहे, ह्याची आपल्याला गरज नाही पहा. युनिकॉर्नला जोडण्यासाठी आपल्याला गरज पडणार नाही. ते वायर आपण मोकळे सोडू शकतो किंवा सॉकेट मधून काढून टाकलं तरी हरकत नाही पहा. त्याच्यानंतर एक निळ्या कलरचं वायर, हे जे निळ्या कलरचं वायर आहे त्याला आपण कनेक्शन याच्यामधून पुढे स्टार्टरच्या रिले मध्ये घेणार आहे. रिले मध्ये रेड आणि येलो कलर, रेड आणि पिवळ्या कलरचं वायर आहे बा. स्टार्टरचं इनपुट आहे समजा, बटन मधून करंट त्याच्या स्टार्टर मध्ये जातो. तर त्या वायर मध्ये आपण ते निळ्या कलरचं वायर टाकणार आहेत बा. याच्यामधून रिमोटवर गाडी स्टार्ट होणार आहे आपली, सगळे फंक्शन आपल्याला ते ऑपरेट होणार त्याच्यामध्ये. आणि अशी एकदम प्रॉपर मध्ये फिटिंग करायची, कपलर टू कपलर फिटिंग करायची आहे. वायरिंग वगैरे काही कट करायची गरज नाही कुठं. दादाच्या गाडी टाकली आपण त्या वायरिंग वर काही कट केली का बघा. रिमोट सगळे फंक्शन पण भेटणार बघा तुम्हाला याच्यामध्ये. याच्या व्यतिरिक्त काही करायची पण गरज नाहीये. अशी प्रॉपर रिमोट येणार त्याच्यामध्ये. सगळं इंडिकेटर 4x4 होणार याच्यामध्ये. सार मारल्यानंतर पहा 4x4 इंडिकेटर झालेलं. आणि याच बरोबर आता पाहू शकतो मी, आपण गाडी बटन स्टार्ट करून दाखवतो बा. अनलॉक केलेली, इग्निशन स्विच चालू करा ते लॉक. हा ओके, चालू झालं. गाडीची ओरिजिनल चावी बाजूला आहे ना, कनेक्शन आलं वरती मीटर मध्ये सगळं आहे की नाही. आता 2 लावलं, गाडी आपली स्टार्ट झाली. करा रेस थोडा. आता बंद पण रिमोटवर करू शकतो आपण. ओके, बंद पण रिमोट वर झाली, 4x4 पण झाली आणि सेल्फ पण झाली पहा. आता हे झालंय लॉक. आता हे लॉक झाल्यानंतर हिला जर हात दूर केली किटला झाला वॉर्निंग देणार. त्याचबरोबर आणखीन परत केलं की डायरेक्ट गाडी आवाज करणार. याने काय होणार आहे, गाडी काय आपली चोरी जाणार नाहीये, बरोबर नाही. गाडी नॉर्मल टच जरी झाला तर गाडी आवाज करणार, गाडी चोरी जाणार काही टेन्शनच नाही बा, विषयच नाही, संबंधच नाही. आपल्या इंस्टाग्रामला पण व्हिडिओ असतील, फेसबुकला पण असतील. त्याचबरोबर आपण आता युट्यूबला पण चालू केलेलं आहे पहा. प्रत्येक गाडीची माहिती तुम्हाला भेटणार आहे पहा. तुमची कोणती गाडी असून द्या, पल्सर, युनिकॉर्न, BS6 मध्ये असू द्या, BS4 मध्ये असू द्या, SP मॉडेल असून द्या, पॅशन प्लस प्रो, i3 गाडी असून द्या, कोणती गाडी असून द्या, रिमोट किटची फिटिंगची तुम्हाला प्रॉपर माहिती आपण दिली जाणार आहे बा. कोणत्याही कंपनीची किट असून द्या, आम्हाला फक्त आमचा व्हॉट्सअप नंबर पण आहे, आमच्या व्हॉट्सअपला ग्रुपला जॉईन पण होऊन जा. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सगळ्या गाडी सांगणार. तुमची कोणती गाडी असून द्या आम्हाला कॉल करा, कोणत्याही कंपनी असून द्या आणि तुम्हाला प्रॉपर माहिती देणार पहा. त्याच्यामध्ये आमच्याकडून ऑर्डर करा तुम्ही. आणि ऑल इंडियामध्ये आपलं चालू आहे पहा, पार्सल सेवा चालू आहे आपली ऑल इंडियामध्ये. हा, तर असं काही नाही की आपलं कॅश ऑन डिलिव्हरी करा म्हणून असं नाहीये. तुम्ही अगोदर पेमेंट करा, नका करू, तिथं आल्यानंतर पेमेंट करा, चालेल, काय हरकत नाहीये तुम्हाला, तरी सुद्धा भेटून जाणार बाकी. ओके, माहिती पण आपली युट्यूब चॅनलला पडत राहते बा.